मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पांडे. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांनी विशेष क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आज त्याच्या पारितोषिक वितरण समारंभाकरता आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. मी विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हाला आयुष्यामध्ये सुद्धा अशाच विविध स्पर्धांमधनं तुम्हाला बक्षिसं मिळवत तुमचं आयुष्य, तुमचं याच्या पुढचं सगळं जीवनक्रम अतिशय सुंदर हो. एक शायर असा म्हणतो की राह में आपको फूल मिले और मिले सुगंध, राह में आपको फूल मिले और मिले सुगंध, कदम कदम पर मिले सफलता, मिले जीवन का आनंद. मित्रांनो, जीवनसुद्धा अशाच खूप अडथळ्यांच्या शर्यतीचं जीवन जगण्याची सवय आपल्याला व्हायला पाहिजे. आज या करोना नामक महामारीमुळे सगळे जगण्याचे डायमेन्शन्स, जीवनाचे डायमेन्शन्स बदलून गेले आहेत. हाऊ टू लिव्ह अँड हाऊ नॉट टू लिव्ह असा मोठा प्रश्न पडलेला आहे. सगळं न्यू नॉर्मल गोष्टीज, द हेल्थ केअर टेक्नॉलॉजीज फॉर कॉमन मॅन इन न्यू नॉर्मल. सगळ्यांना अशी जगण्याची, जिवंत राहू की नाही अशी सगळी भीती या करोना नामक महामारीमुळे आपल्या सगळ्यांना ग्रासलेली आहे. खास करून तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की एक नवीन डायमेन्शन्स या सगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीज ज्या एज्युकेशनमध्ये आलेल्या आहेत त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट यापुढे घडणार आहे. हा इम्पॅक्ट असा असणार आहे की दिस विल चेंज हाऊ विल बी द फ्युचर ऑफ एज्युकेशन अँड एज्युकेशन ऑफ द फ्युचर. भविष्यातलं शिक्षण कसं असणार आहे. आपण स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, असं मोदीजींच्या मेक इन इंडिया अशा खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर असं म्हणतात की IT + IT = IT. थोडं चमत्कारिक वाटतं ऐकायला की 2 + 2 = 2 हे असं कसं म्हणतायत मोदीजी. पण जेव्हा ते म्हणतात त्यांचा अर्थ असतो पहिलं IT, दिस इज द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस IT, इंडियन टॅलेंट जे तुम्ही सर्वजण आहात. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट = इंडिया टुमारो. टू बिल्ड अप द इंडिया टुमारो. मित्रांनो, तुम्हाला या डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये करून घ्यायचा आहे, करून घ्यावा लागेल. या पुढचं शिक्षण हे हायब्रिड मोडमध्ये असणार आहे. मग तिथे मूक्स असतील, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारं शिक्षण. आज डिजिटल ट्विन, क्लाउड ऑन कॅम्पस अशा वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे मित्रांनो की या टेक्नॉलॉजीज हा काही फक्त इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचा मक्ता नाही आहे. जसं मोबाईल ही जी वस्तू आहे ही सर्वसामान्यांना व्यापून राहिलेली आहे. आज मोबाईल टेक्नॉलॉजी ही या टेक्नॉलॉजीशी आपल्याला घेणं देणं नाही. द इफेक्टिव्ह यूज ऑफ दिस मोबाईल इज व्हेरी व्हेरी प्रॉमिनंट. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, मग ते फायनान्शियल आस्पेक्ट्स असो, ते तुमचे मार्केटिंग आस्पेक्ट असो, तुमचा CV पाठवणं असो, सगळ्या गोष्टी आज या मोबाईलच्या माध्यमातून घडत आहेत. पेशंट केअर टेक्नॉलॉजीसुद्धा या मोबाईलच्या माध्यमातून घडते. मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे, मी सर्वप्रथम आपल्या कॉलेजचं अभिनंदन करतो. अतिशय प्रतिष्ठित असलेली ही गोखले एज्युकेशन सोसायटी आणि त्या सोसायटीचं हे कॉलेज डॉक्टर MS गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स. माझं काल प्राचार्य डॉक्टर राणेंशी बोलणं झालं. डॉक्टर मनीषा राणे, त्यांचा मला फोन आला, आमचं बोलणं झालं, संभाषण झालं. मला खूप आनंद होतो आहे. मला डॉक्टर अनघा नाईक यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून हा तुमच्याशी संवाद होतो. मित्रांनो, या सगळ्या जीवनामध्ये आज खरं पारितोषिक वितरणाचा संबंध आहे. तुमच्यासोबत असलेले तुमचे मित्र, त्यांच्याशी असलेली तुमची मैत्री ही तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल, इंडस्ट्रीत जाल, स्वतःचे उद्योगधंदे सुरू कराल. पण हे जे मित्र तुम्ही या तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये मिळवणार आहात त्यांना कधीही तुम्ही विसरू नका. एक शायर खूप छान म्हणतो की किसी ने फूल से पूछा
किसी ने फूल से पूछा कि तूने तो दी खुशबू, तुझे क्या मिला. खूप सुंदर शब्द आहेत. किसी ने फूल से पूछा तूने तो दी खुशबू, तुझे क्या मिला. तर फूल खूप सुंदर उत्तर देतो. ते फूल असं म्हणतं की देने के बदले लेना ट्रेंड है, जो देकर भी कुछ नहीं मांगता उसका नाम फ्रेंड है. मित्रांनो, ही मैत्री ही जी तुम्हाला या कॉलेज जीवनामध्ये मिळणार आहे, अतिशय घट्ट मैत्री करा. मित्रांशी बोला, मित्रांशी वागा. कोलॅबरेटिव्ह लर्निंग इज द नेक्स्ट स्टेप. खूप टेक्नॉलॉजीज येतील, खूप शिकायला मिळतील. मला तुम्हाला सांगायचं पाहिजे की या ज्या काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत किंवा या करोनामुळे जे काही एज्युकेशनची दिशा जी बदललेली आहे, त्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीज आहेत. त्याचा मी सर्व साधारणपणे असं म्हणतो की ABCD ARAI. ABCD. A आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कॉमर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इकॉनॉमिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन फॉरेन ट्रेड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इम्पोर्ट एक्सपोर्ट. या सगळ्या गोष्टी, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काही फक्त एकट्या इंजिनिअरिंगची किंवा सायन्सेसची जबाबदारी नाही आहे. ABCD, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, द न्यू टेक्नॉलॉजीज विच इज कमिंग इन. C फॉर क्लाउड. क्लाउड किंवा सायबर. जसं जसं टेक्नॉलॉजी वाढते आहे तसं सायबर सिक्युरिटी, सायबर हायजीन. D फॉर डाटा सायन्सेस. ABCD. आणि ARAI. A ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स रियालिटी. अँड माय फ्रेंड्स, दॅट इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ एज्युकेशन. तुमचं माझं शिक्षण या ऑगमेंटेड रियालिटीच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या पिढ्या या सगळ्या टेक्नॉलॉजी एज्युकेशनने होणार आहे. ARAI, R robotics, A analytics and I is IoT. Two machines will be talking to each other. एक मोटर दुसऱ्या मोटर ॲक्सिडेंट होत नाहीत बिकॉज धीस सेन्सर्स विल सेंड अ सिग्नल टू धीस सेन्सर अँड दे अवॉइड द कोलिजन. मला खूप प्रकर्षाने जाणवतं आहे आत्ता की या शिक्षणाची जी दिशा बदललेली आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही सगळ्या या सर्वांगीण विकासाची भूमिका या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मांडली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला विनिंग पर्सनॅलिटी असलेले चारित्र्यवान मुलं तयार करायचे. विनिंग पर्सनॅलिटी काय? पर्सनॅलिटी टू विनिंग पर्सनॅलिटी. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सगळं तुमच्या या कॉलेज ऑफ कॉमर्समधनं होणार आहे. व्हॉट इट मीन्स? विनिंग पर्सनॅलिटीचा अर्थ आहे की यू शुड बी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इंटेलेक्च्युअली शार्प अँड स्पिरिच्युअली एलिव्हेटेड. योगा, मेडिटेशन. आजच्या या जगामध्ये, या तांत्रिक युगामध्ये याची खूप गरज मित्रांनो आता भासायला लागली आहे. आणि एवढंच नाही तर वी नीड टू बी व्हेरी इनोव्हेटिव्ह. मी जेव्हा हे एज्युकेशनची दिशा बदलली असं म्हणतो आहे, मला आठवतं तो काळ. आज लोक इंडस्ट्री 5.0 म्हणत आहेत. आज लोक हेल्थ 3.0 म्हणत आहेत. रिअल टाईम मॉनिटरिंग ऑफ द हेल्थ सिस्टीम्स, की आज SpO2 तुम्ही विशिष्ट बँड घालतात, घड्याळ घालतात, तुमचं SpO2 आहे, तुमचं हार्ट रेट आहे, सगळं ट्रॅकिंग होत जातं. मशीन्स, दे आर प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स इन मॉनिटरिंग, रिअल टाईम मॉनिटरिंग ऑफ द हेल्थ केअर. पण तो काळ मला आठवतो शिक्षणाचा, त्याला मी एज्युकेशन 1.0 म्हणतो. एज्युकेशन 4.0ची भाषा आपण आज बोलतो. एज्युकेशन 1.0 म्हणजे काय? की ती गुरु शिष्य परंपरा, जिथे एक गुरु लिमिटेड शिष्यांना शिकवतो अँड दॅट एंटायर एज्युकेशन फंडेड बाय द किंग. आपली जुनी गुरुकुल पद्धती म्हणजे एज्युकेशन 1.0. एज्युकेशन 2.0 काय? 15व्या शतकामध्ये जेव्हा इंक शाईचं जेव्हा शोध लागला, when ink got invented, the new era started, that is education 2.0. मग लायब्ररी आली, पुस्तकं आले, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आल्यात. हा एज्युकेशन 2.0चा काळ संपला मित्रांनो 1990मध्ये, जेव्हा WWW वर्ल्ड वाईड वेब जेव्हा उदयाला आलं, तेव्हा एज्युकेशन 3.0 सुरू झालं. ऑनलाईन एज्युकेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आणि हा एज्युकेशन 3.0 सुद्धा आत्ता 2019-2020 मध्ये संपलं आणि नवीन
सिस्टीम उदयाला आली, त्याचं नाव आहे इंटेलिजंट एज्युकेशन. एज्युकेशन थ्रू मशीन्स, पर्सनलाइज एज्युकेशन म्हणजे काय? याला एज्युकेशन 4.0 म्हणलं. एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत. गणिताचा विषय आहे. ब्रेन टू मशीन इंटरफेस, त्या शिक्षकांकडे सगळे यंत्र आहेत. 60 मुलांना शिकवताना, त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना त्या शिक्षकाला कळतं की हा मुलगा, श्याम नावाचा मुलगा, हा 16x16 मल्टिप्लिकेशन करण्यामध्ये कमी पडतोय, पण त्याच्याच बाजूचा मुलगा राम नावाचा तो 18x18 व्यवस्थित करतोय. दिस प्रोफेसर, दिस टीचर विल कम टू यू, ही विल होल्ड युअर हँड आणि तुम्हाला शिकवेल की 16x16 याचा गुणाकार कसा करायचा. हे झालं पर्सनलाइज एज्युकेशन, हे झालं इंटेलिजंट एज्युकेशन, हे झालं एज्युकेशन थ्रू मशीन्स. आणि मी जेव्हा त्या 8 टेक्नॉलॉजीज मित्रांनो म्हणालो, ABCD AR हे जे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी, हे तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग याच्या पुढे बनणार आहे. मोठी गंमत आहे की आधी तेव्हा गुरुकुल, मग आता नंतर त्या कुलगुरू सिस्टीम, आणि आता आपण आहे घरकुल सिस्टीममध्ये, घरातच बसून सगळं करतोय. हे 3 टप्पे शिक्षणाचे. पण मला खूप आनंद आहे, डिजिटल इंडिया नावाचं एक मोठं स्वप्न 2016 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी आपल्या सगळ्यांना शेअर केलं. आणि आज त्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अभूतपूर्व क्रांती घडलेली आहे. हा जो चेंज आला आहे कोरोनामुळे, याला इमिजिएट ॲडॉप्शन करण्याचं काम या डिजिटल इंडियामुळे झालं. गावं कनेक्ट झाली. 2,68,000 विलेजेस कनेक्टेड विथ द NOFN, नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क. एवढंच नाही तर पूर्ण भारतातले विद्यापीठं दे कनेक्टेड थ्रू NKN, नॅशनल नॉलेज नेटवर्क. मग ते ग्रामपंचायत असो, ते विलेज असो, ती शाळा असो, सगळे लोक आता या फायबर नेटवर्कमुळे कनेक्ट झाले. मला आठवतं, मला मित्रांनो संधी मिळाली डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांसोबत काम करायचे. मी त्यांच्या कन्सेप्टवर काम केलं, त्याचं नाव आहे पुरा, PURA, प्रोव्हाइडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रूरल एरिया. व्हॉट एव्हर इज द बेस्ट इन अर्बन, हाऊ वी कॅन ट्रान्सफॉर्म इट टू द रूरल. आणि त्यांच्यासोबत काम करत असताना ते म्हणतात की 3 टाईप्स ऑफ कनेक्टिव्हिटीज आर रिक्वायर्ड फॉर अपलिफ्टिंग द इंडियन रूरल एज्युकेशन. कोणत्या कनेक्टिव्हिटी महत्त्वाच्या आहेत? इट्स द फिजिकल कनेक्टिव्हिटी, नॉलेज कनेक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी. ही जी इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी आहे, ही ज्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे. आपल्याला किती लोकांना हे डिजिटल इंडिया काय हेच माहीत नाही. तुम्ही वेबसाईटवर जा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिजिटल इंडिया गुगल करा, कितीतरी आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी प्रचंड सोय झालेली आहे. ऑनलाईन बुक्स, ऑनलाईन लॅबॉरेटरीज, ऑनलाईन सॉफ्टवेअर्स आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट. द एंटायर एज्युकेशन इज ॲट युअर फिंगर टिप. पण माहितीचा अभाव. आपण मोबाईल घेतो, कॉम्प्युटर घेतो, फेसबुक पाहतो, इंस्टाग्राम बघतो. अरे पण शिक्षण क्षेत्रात काय चाललं आहे? कुठे टेक्नॉलॉजीज चाललेल्या आहेत? किती वाचतो आपण, किती पेपर आपण मोबाईलवर वाचतो, किती जण टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्सप्रेस वाचतात. मित्रांनो, ही रीडिंग हॅबिट कल्टिवेट करणं आज खूप खूप गरजेचं आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे 2 भाग आहेत. मोबाईल इज नॉट फॉर ओनली एंटरटेनमेंट, कंटेंट इज अ किंग असं म्हटलेलं आहे. जे मूक्स नावाचा जो प्रकार आलेला आहे, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस. नुसतं आता पुस्तकी शिक्षणाला महत्त्व नाही राहिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तो काळ होता 2000चा की जेव्हा आपले आईवडील त्यांच्या मुलांना त्याच्या पर्सेंटेजनुसार त्या आज गोसावी कॉलेजला ॲडमिशन घ्यायची म्हणजे इतकं पर्सेंटेज असल्याशिवाय तिथे ॲडमिशन मिळत नाही. तो एक काळ होता. दुसरा काळ होता की किती चांगल्या कंपन्या तुमच्या कॅम्पसमध्ये आल्यात किंवा तुमचे मुलं किती चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागले. हा 2010चा काळ. आणि आज 2020-2022
तुमच्या कॉलेजमधनं किती मुलं आंतरप्रिन्युअर झालेले आहेत, किती लोक उद्योजक झालेले आहेत, किती लोकांच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत चांगल्या चांगल्या स्वतःचा उद्योगधंदा सुरू करायचे. खूप मोठी इकोसिस्टीम आज मित्रांनो उभी राहिलेली आहे. आम्हाला आजच्या शिक्षण क्षेत्रामध्ये असे मुलं निर्माण होण्याची गरज आहे मित्रांनो, की जे नोकऱ्या देतील, जे नोकऱ्या मागणार नाहीत. आणि हे जर व्हायचं असेल तर हा जो आंतरप्रिन्युअल माइंडसेट जनरेट करण्याची जबाबदारी ही सगळ्या आमच्या शिक्षण क्षेत्रातल्या इकोसिस्टीमची. वी वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म युअर माइंडसेट इंटू आंतरप्रिन्युअल माइंडसेट. जे जे काय तुमच्या डोक्यामध्ये येणार, हाऊ वी कॅन टेक इट फ्रॉम माइंड टू मार्केट. जे जे काय तुमच्या डोक्यामध्ये येणार, हाऊ वी कॅन पुट इट ऑन टू द पेपर अँड हाऊ वी कॅन ट्रान्सफॉर्म फ्रॉम पेपर टू प्रॉडक्ट. याच्याकडे सगळं हा देश आता प्रयत्नशील आहोत. 16 जानेवारीला स्टार्टअप डे म्हणून मोदीजींनी घोषित केला. मित्रांनो, हे कल्चर हे आज तुम्ही बाळगून घेण्याची, तुमच्या अंगामध्ये भिनवून घेण्याची गरज आहे. खूप बोलण्यासारखं आहे. आजच्या या पारितोषिक वितरणाच्या दिवशी मला काही तुम्हाला संदेश द्यायचे आहेत की स्किल डेव्हलपमेंट हे शिकत असताना तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे. MSDC सारखं नावाचं एक स्वतंत्र मिनिस्ट्री या सरकारने, भारत सरकारने तयार केलं आहे. त्याचं नाव आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. काय करतात ते केम आउट विथ द 52+ सेक्टर स्किल काउन्सिल्स. त्याच्यामध्ये BFS आहे, बँकिंग, फायनान्स, सिक्युरिटी, इन्शुरन्स. त्यांचे कोर्सेस आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. कधी वेबसाईटवर गेला NSDCच्या तर लॉग इन करून बघा. तुम्हाला तुमच्या शिक्षणासोबत घेता येणारे कोर्सेस या सेक्टर स्किल काउन्सिलने तयार केलेले आहेत. शिक्षणासोबत तुम्हाला स्किल बेस्ड करण्याकरता कोर्सेसचा तुम्हाला उपयोग व्हायला पाहिजे. तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. सगळ्या इंडस्ट्रीजने एकत्र येऊन हे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आणि ते अतिशय नाममात्र शुल्कामध्ये वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तुम्हाला स्किल बेस्ड सर्टिफिकेशन्स या तुमच्या कोर्स करत असताना घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये simplylearn.com वर 13,000 कोर्सेस, allison.com वर 25,000 कोर्सेस. लॉग इन करा, रजिस्टर व्हा. 30 दिवसाचा कोर्स, 50 दिवसाचा कोर्स, 60 दिवसाचा कोर्स, स्किल सर्टिफिकेशन्स. मी म्हणतो आय एम रेफरिंग टू ओनली द स्किल इंडिया. स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस तुम्ही करायला पाहिजेत मित्रांनो. तुम्हाला जर आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला स्किल बेस्ड पर्सन म्हणून घ्यावंच लागेल. NSDC काय करतं? द स्किल @ स्पीड @ स्केल. हे जे काय वेगवेगळे स्किल सर्टिफिकेशन्स आहेत ते 30 तासाचे, 40 तासाचे, 5 तासाचे. आणि स्किल फक्त एकट्याकडे नाही, 5,000, 10,000, 50,000 इतक्या विद्यार्थ्यांपर्यंत हे स्किल बेस्ड सर्टिफिकेशन्स पोचले पाहिजे. वर्ल्ड इज युअर कॅम्पस. फक्त काही नाशिकपुरतं आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही आहे. या डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे जगं इतकी जवळ आलेली आहेत की द एंटायर वर्ल्ड विल बी युअर कॅम्पस. मी सगळ्या प्राध्यापकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. अभिमान मला वाटतो, मी त्यांना अभिवादन करतो. आणि एक जाता जाता सांगतो की नजदीक वाले स्वभाव जानते हैं लेकिन प्रभाव नहीं जानते. तुमची ही जी गोखले एज्युकेशन सोसायटीची, तुमच्या कॉलेजची जी परंपरा आहे ती जेव्हा तुम्ही त्यांचं ॲल्युमिनाय म्हणून बाहेर जाल किंवा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला माझ्या संस्थेने काय दिलं, माझी संस्था किती मोठी आहे. त्या संस्थेचा प्रभाव तुम्हाला जाणेल. आणि एकच लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचा नेहमी सन्मान करा, आपल्या गुरुजनांचा सन्मान करा. बुलंदी उन्हें छू नहीं सकती जो फक्र करते हैं, बुलंदी उन्हें छूती है जो माँ बाप का शुक्र करते हैं. मित्रांनो, कधी योग आला प्रत्यक्ष भेटण्याचा, योगाला तर जरूर भेटेन.
वेगवेगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या गोष्टी तुम्हाला सांगेल. कारण आज गरज आहे मित्रांनो ती तर इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन बेली. या 3 गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी करण्याकरता खूप खूप महत्त्वाच्या. द कम्प्लीट कोऑर्डिनेशन बिटवीन हेड, हार्ट अँड हँड. हे तिन्हीचं जेव्हा कोऑर्डिनेशन होईल ना तेव्हाच तुमची विनिंग पर्सनॅलिटी होणार आहे. आणि ही कंप्लीट इकोसिस्टीम जी आहे याचा उपयोग मित्रांनो तुम्हाला करून घ्यायचा. तुमचा इरादा पक्का पाहिजे, तुमचा आत्मविश्वास प्रचंड पाहिजे. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर इरादा तुमचा स्पष्ट पाहिजे. एक शायर खूप छान म्हणतो की इरादे क्या कुछ नहीं करते ये इरादे, इंसान को कामयाब बनाते ये इरादे, इंसान को नाकाम करते ये इरादे, लेकिन जज्बा है दिल में अगर कुछ करने का तो पानी में आग भी लगाते हैं ये इरादे. मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही पेशंटली ऐकल्याबद्दल. पुनश्च एकदा प्राचार्य डॉक्टर राणे मॅडम खूप खूप धन्यवाद. डॉक्टर अनघा नाईक खूप खूप धन्यवाद. नमस्कार.